Dear student, welcome. Good morning to everyone. मागील तासाला आपण भौमितिक रचना याविषयी माहिती बघितली. Today we will discuss about construction of circle when given point is in exterior part of circle. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशा काढायच्या याविषयी माहिती घेणार आहोत. लेट अस स्टार्ट. मागील तासाला हे उदाहरण आपण पाहिलेलं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल, याच्या पुढील उदाहरण आपण बघूया आज. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. तीन सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा असा प्रश्न विचारला आहे. ड्रॉ सर्कल, वर्तुळ काढा ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर, 6.6 सेमी लांबीची कॉर्ड म्हणजे जीवा काढा असा प्रश्न विचारलेला आहे. ड्रॉ tangents to the circle at point P and Q. वर्तुळाला बिंदू P व Q मधून टँजेंट्स म्हणजे स्पर्शिका काढा. राईट युअर ऑब्झर्वेशन about the tangents. About the tangent म्हणजे स्पर्शिकाविषयी युअर ऑब्झर्वेशन तुमचे निरीक्षण. राईट म्हणजे लिहा. उत्तरामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. एक आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. प्रश्नात काय सांगितलंय बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर, 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा म्हणलेला आहे. ड्रॉ अ कॉर्ड म्हणजे जीवा काढा ऑफ लेंथ, त्याची लांबी 6.6 सेमी आहे, ते तिथे लिहिलेलं आहे. ड्रॉ टँजेंट्स स्पर्शिका काढा टू द सर्कल ऍट पॉइंट P and Q. P आणि Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. राईट युअर ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, तुमचे निरीक्षण लिहा. अबाउट म्हणजे विषयी, द टँजेंट विषयी तुमचे निरीक्षण लिहा असा इथे प्रश्न विचारलेला आहे. वर्तुळ काढत असताना या वर्तुळाची त्रिज्या 3.3 घ्यायची आहे आणि जीवा काढायची आहे. कॉर्ड, या ठिकाणी कॉर्डचं नाव PQ दिलेलं आहे. जीवा PQ. P या ठिकाणी वर्तुळावर एक बिंदू घ्यायचा आणि तिथून अंतर किती घ्यायचं आहे, 6.6 सेमी लांबीवर Q घ्यायचा आहे.
आणि पी आणि क्यू मधून स्पर्शिका काढायच्या आहेत. पी मधून स्पर्शिका काढायची आहे, क्यू मधून स्पर्शिका काढायची आहे. असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न लक्षात येतोय काय? प्रश्न लक्षात येतो का? येस. हा, ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात रचना करूया. सुरुवातीला वर्तुळ काढलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सेंटर ओ घेऊया आपण, आणि या ठिकाणी त्रिज्या जी आहे, रेडियस किती दिलेली आहे? त्रिज्या किती दिलेली आहे? बोला की. प्रश्नात दिलेला आहे बघा, रेडियस त्रिज्या 3.3, कंपास मध्ये 3.3 सेमी अंतर घ्यायचं. 3.3 म्हणजे 3 नंतरची कितवी रेष? तिसरी रेष. आणि ओ सेंटर घ्यायचा, आणि असं वर्तुळ काढायचं आहे. काढता येईल काय रचना अशी? त्यानंतर काय करायचं आहे? कॉर्ड म्हणजे जीवा काढायची आहे, पी क्यू. पी पॉइंट या ठिकाणी घ्यायचा आणि ड्रॉ अ कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा, असा प्रश्न विचारलाय. 6.6 म्हणजे 6 नंतरची किती रेष? 6वी रेष. कंपास मध्ये अंतर घ्यायचं आहे. सुरुवातीला अंतर 3.3 घ्यायचं आहे कंपास मध्ये, आणि त्यानंतर वर्तुळ काढायचं आहे. ओ या ठिकाणी सेंटर घेतलं आणि 3.3 सेमी अंतर घेतलं, आणि असं वर्तुळ काढलं आपण. वर्तुळावर पी पॉइंट घेतला, आणि आता आपल्याला 6.6 सेमी अंतर घ्यायचं आहे कंपास मध्ये. पी सेंटर घेतला आणि इकडे कंस मारला, तर बरोबर कुठं कंस जातो तो? कंस कुठे आहे? वर्तुळावर आहे. म्हणजे याचा अर्थ त्रिज्या 3.3 आहे आणि 6.6 म्हणजे याच्या बरोबर काय आहे? 3 दुप्पट आहे. म्हणजे याचा अर्थ ही PQ काय असणार आहे? ही त्रिज्या आहे, आणि त्रिज्येच्या दुप्पट जीवा म्हणजेच त्याला काय म्हणतात? त्रिज्येच्या दुप्पट नाही, डायमीटर म्हणतात. म्हणजे व्यास. ही जीवा आहे म्हणजेच तो व्यास दिलेला आहे थोडक्यात. आणि आपल्याला काय करायचं आहे? पी आणि क्यू मधून टँजंट काढायचे आहेत. त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला ही जीवा वाढवावी लागेल. कॉर्ड इकडेही वाढवली आणि या बाजूलाही वाढवली.
काय करायचं आहे, टँजेंट काढायचं आहे आपल्याला. ड्रॉ टँजेंट म्हणलेला आहे, स्पर्शिका काढा म्हणलेला आहे पी आणि क्यू मधून. क्यू मधून स्पर्शिका काढायची असेल तर ही त्रिज्या इकडे वाढवली, पी मधून काढायची आहे म्हणून ही त्रिज्या इकडे वाढवली. युजिंग सेंटर, अंदाजे अंतर घ्यायचं कंपास मध्ये. किती अंतर घ्यायचं आहे, अंदाजे अंतर घेतले आणि दोन्ही बाजूला कंस मारले. तसंच पी केंद्र ठेवून अंदाजेच अंतर आहे हे, दोन्ही बाजूला कंस मारले. येतंय का लक्षात? अंदाजे अंतर घेऊन, एखादा विद्यार्थी म्हणेल जास्त घेतो, चालतं. अंदाजे अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस. परत काय करायचं, हा छेदनबिंदू घ्यायचा आणि अंतर थोडं वाढवायचं आणि दोन्ही बाजूला कंस मारायचं रेषेच्या. परत दुसरा छेदनबिंदू घ्यायचा आणि दोन्ही बाजूला कंस मारायचे. येतंय काय लक्षात? बघा, हे अंतर बदललेलं नाही, दोन्ही बाजूला कंस. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आपण आणि दोन्ही बाजूला कंस मारले. येतंय काय लक्षात? अरे बोला की. परत आता हा छेदनबिंदू घ्यायचा पी बाजूचा आणि इकडे दोन्ही बाजूला कंस. परत दुसरा हा छेदनबिंदू घ्यायचा आणि दोन्ही बाजूला कंस. येतंय डोक्यात? हा छेदनबिंदू एका बाजूचा घेतला, परत दुसरा छेदनबिंदू घेऊन इकडे कंस मारले दोन्ही बाजूला आणि हे आपल्याला छेदन कंस मिळाले. या ठिकाणी हे छेदनबिंदू आहेत, त्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढायची आहे. ड्रॉ लाईन. परत या ठिकाणी जे दोन छेदनबिंदू मिळतात त्यातून जाणारी लाईन काढायची आहे, रेषा काढायची आहे. टँजेंट, स्पर्शिका काढायच्या एका बिंदूत छेदते वर्तुळाला. पी आणि क्यू मधून काढलेली आहे बघा ही स्पर्शिका. ही स्पर्शिका इथं जर आपण कोन मोजला तर हा बरोबर या ठिकाणी 80 नंतर 90 वर बरोबर मिळतो. म्हणजे ही स्पर्शिका या त्रिज्येला कशी आहे, काटकोन करते, म्हणजे लंब आहे. त्रिज्या आणि स्पर्शिका लंब असतात, रेडियस, टँजेंट, परपेंडिक्युलर. मग निष्कर्ष काय लिहिणार, निष्कर्ष काय लिहिणार, ही जी स्पर्शिका आहे ही जीवेला म्हणजेच व्यासाला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. मग या ठिकाणी आपण OQ ला काय म्हणायचं आहे, सेगमेंट OQ ला काय म्हणायचं आहे, तो सेंटर आहे आणि हा वर्तुळावर बिंदू आहे, यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात. अगदी बरोबर आहे, त्रिज्या OQ आहे. इथं L टँजेंट लिहूया, इथं M लिहूया. परपेंडिक्युलर आहे टँजेंटला, टँजेंट कोणती आहे, L आहे. त्रिज्या OQ ही स्पर्शिका L ला लंब आहे. आता दुसरी त्रिज्या कोणती म्हणू शकतो आपण, रेडियस OP म्हणू शकतो. परपेंडिक्युलर आहे टँजेंटला, टँजेंट कोणती आहे,
त्रिज्या OP लंब आहे कोणत्या स्पर्शिकेला? स्पर्शिका M ला लंब आहे. मग निष्कर्ष काय लिहाल? tangents are perpendicular to the chord that is diameter PQ. हे जे टँजेंट्स आहेत परपेंडिक्युलर आहेत या कॉर्डला म्हणजे जीवेला. स्पर्शिका या जीवेला म्हणजेच व्यास PQ ला कसे आहेत? लंब आहेत असं आपण म्हणू शकतो. हा PQ हा व्यास आहे. या जीवेला या स्पर्शिका लंब आहेत. निष्कर्ष लिहा म्हणलेला आहे इथं. तुमचे निरीक्षण लिहा. हे आपलं निरीक्षण आपण इथं लिहिलेलं आहे. लक्षात येतंय काय? समजतंय का? ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. Draw a circle with radius 3.4 centimeter. रेडियस म्हणजे त्रिज्या. त्रिज्या 3.4 सेमी असणारे ड्रॉ सर्कल म्हणजे वर्तुळ काढा. त्यानंतर ड्रॉ अ कॉर्ड MN of length 5.7 centimeter in it. in it म्हणजे त्या वर्तुळात 5.7 लांबी असणारी. लेंथ म्हणजे लांबी. ड्रॉ अ कॉर्ड. कॉर्ड म्हणजे जीवा. जीवा MN. ड्रॉ म्हणजे काढा. त्यानंतर आणखी पुढे प्रश्न विचारलेला आहे. कन्स्ट्रक्ट टँजेंट्स at point M and N to the circle. to the circle म्हणजे वर्तुळाला M आणि N पॉइंट मधून M व N बिंदूतून. टँजेंट्स म्हणजे स्पर्शिका. कन्स्ट्रक्ट म्हणजे काढा. आता आपल्याला काय करायचं आहे? कच्ची आकृती काढूया. इथे O सेंटर घेऊया आणि रेडियस त्रिज्या दिलेली आहे इथे. रेडियस 3.4 त्रिज्या 3.4 आहे. 3.4 च्या दुप्पट किती येईल?
3.4च्या दुप्पट किती येईल? अगदी बरोबर आहे, 6.8 येईल. आणि इथं दिलेलं आहे 5.7. 6.8 पेक्षा हे अंतर 5.7 हे कमी आहे की जास्त आहे? 6.8 हा व्यास असणार, व्यासापेक्षा हे अंतर कमी आहे. म्हणजे या ठिकाणी इथं कुठेतरी ती जीवा येईल. जीवा MN 5.7 दिलेला आहे. आणि आता यातून जाणारी स्पर्शिका काढायची आहे वर्तुळाला. अशी स्पर्शिका येईल. अशा पद्धतीने रचना करायची आहे. आता या ठिकाणी आपण O हा सेंटर घेऊया. आणि रेडियस 3.4 आहे. 3 नंतरची चौथी रेष, या ठिकाणी 3 नंतरची चौथी रेष 3.4 घ्यायचा आहे आणि वर्तुळ काढायचं आहे. या पद्धतीने येईल. काढता येईल का हे वर्तुळ? आणि याची रेडियस दिलेली आहे. त्रिज्या 3.4 आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण M घेऊया. आणि डिस्टन्स किती घ्यायचं आहे? जीवेचं किती अंतर घ्यायचं आहे? अरे बोला की. 5.7 घ्यायचं आहे. म्हणजे 5 नंतरची किती रेष? 7वी रेष. कंपास मध्ये पट्टीच्या सहाय्याने 5.7 घ्यायचा आहे. आणि M सेंटर घ्यायचा आणि इकडे कंस काढायचा. जिथं छेदेल तिथं नाव काय देणार? अगदी बरोबर आहे. आणि हे MN जोडायचं आहे. आणि याची लांबी किती काढली आपण? 5.7. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला M आणि N मधून टँजंट काढायचे आहेत. त्यासाठी काय केलं पाहिजे? टँजंट काढायचं असेल तर याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये बघा, टँजंट काढायचं असेल तर केंद्राचा आधार घेऊन इकडं वाढवलं किरण. इकडं टँजंट काढायचं आहे, केंद्राचा आधार घेऊन इकडे वाढवलं. तसंच इथं देखील ह्या केंद्राचा आधार घेऊन N मधून त्रिज्या वाढवायची आहे. आणि त्याच पद्धतीने U हा केंद्र आधार घ्यायचा आहे आणि M मधून इकडे वाढवायचे आहे. कारण आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. N केंद्र घ्यायचं आणि अंदाजे अंतर, जरा अंतर कमी करूया, आणि दोन्ही बाजूला कंस या ठिकाणी. तसंच M सेंटर घ्यायचं, केंद्र घ्यायचं, आणि ही जी त्रिज्या वाढवलेली आहे त्यावर दोन्ही बाजूला कंस. घेता येईल काय? हे दोन्ही बाजूला कंस असे घेता येईल का? इथून देखील या बाजूला एक कंस, इकडे एक कंस. आणि आता काय करायचं? हा छेदनबिंदू घ्यायचा आणि अंतर जरा वाढवायचं. आणि वरच्या बाजूला कंस, खालील बाजूला कंस. आता सेंटर हा छेदनबिंदू घ्यायचा आणि छेदणारे कंस मिळवायचे. इकडे एक कंस
आणि या बाजूला एक कंस. घेता येईल काय? तसंच हा छेदनबिंदू आहे बघा, आणि दोन्ही बाजूला कंस. हा आता दुसरा छेदनबिंदू घ्यायचा आणि कंस, इकडे एक कंस आणि या बाजूला एक कंस. काढता येईल, रचना करता येईल काय? हा छेदनबिंदू घेतला आणि कंस काढला, दुसरा छेदनबिंदू घेतला आणि कंस काढला, या पद्धतीने. आणि आता हा छेदनबिंदू आणि हा छेदनबिंदू, या त्रिज्येच्या वरच्या बाजूला एक, खालच्या बाजूला एक, जे छेदनबिंदू मिळालेले आहेत त्यातून जाणारी रेषा काढायची. चेक करायचं 2 वेळा, बरोबर हा छेदनबिंदू घेतलाय का आपण. परत या ठिकाणी हे जे 2 छेदनबिंदू मिळतात त्यातून जाणारी रेषा काढायची आहे. ह्या स्पर्शिका इथे छेदल्या वगैरे त्याचा काय संबंध विचार करायचा नाही. स्पर्शिका आपण काढायच्या आहेत, काढल्या. इथं सांगितलंय वर्तुळाला एम व एन बिंदूतून स्पर्शिका काढा, काढल्या आपण. त्यासाठी केंद्राचा वापर करून आपण काढलेला आहे, केंद्रातून त्रिज्या वाढवलेली आहे दोन्ही बाजूला. रचना समजली काय? लक्षात आली ही रचना? ही रचना या छेदनबिंदूतून रेषा काढलेली आहे, ही स्पर्शिका झाली एम मधून, आणि या 2 छेदनबिंदूतून रेषा काढली, ही एन मधून जाणारी स्पर्शिका झाली. हे जे उदाहरण आहे ते प्रॅक्टिस सेट 4.2 मधील, सराव सन 4.2 मधील हे 5वं उदाहरण आहे. आणि या अगोदरचं जे घेतलेलं आहे ते प्रॅक्टिस सेट 4.2 मधील 4थं उदाहरण घेतलेलं आहे. आता 4.2 मधील 6वं उदाहरण घेऊया आपण. ड्रॉ अ सर्कल with center P and radius 3.4 centimeter. सेंटर म्हणजे केंद्र, केंद्र P असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे, केंद्र P असलेले आणि 3.4 सेमी त्रिज्येचे ड्रॉ सर्कल म्हणजे वर्तुळ काढा. असा प्रश्न विचारलेला आहे. टेक पॉइंट Q at a distance 5.5 centimeter from the center. फ्रॉम द सेंटर म्हणजे केंद्रापासून, डिस्टन्स म्हणजे अंतर 5.5 सेमी, 5.5 सेमी ऍट अ डिस्टन्स म्हणजे अंतरावर. टेक पॉइंट क्यू, क्यू बिंदू, टेक म्हणजे घ्या,
असा प्रश्न विचारलेला आहे. कन्स्ट्रक्ट टँजेंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉइंट Q. बिंदू Q फ्रॉम म्हणजे पासून, बिंदू Q पासून टँजेंट्स म्हणजे स्पर्शिका, टू द सर्कल म्हणजे वर्तुळाला स्पर्शिका काढा. बिंदू Q पासून वर्तुळाला स्पर्शिका काढा असा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कच्ची आकृती आपण काढूया. वर्तुळ या ठिकाणी सेंटर P म्हणलेलं आहे. P सेंटर घ्यायचं आहे आणि रेडियस जी आहे, त्रिज्या जी आहे ती 3.4 घ्यायची आहे. आणि त्यानंतर केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. केंद्र P आहे, P पासून 5.5 अंतरावर म्हणजे या ठिकाणी हे जे अंतर आहे Q बिंदू घ्या म्हणलेलं आहे 5.5 आणि सांगितलेलं आहे Q मधून जाणाऱ्या स्पर्शिका काढा. किती काढता येतील? एक या बाजूला स्पर्शिका काढता येईल, एक या बाजूला स्पर्शिका काढता येईल. किती काढता येतात? अरे बोला की. 2 काढता येतात. बरोबर आहे, 2 काढता येतात स्पर्शिका. आता या ठिकाणी आपण प्रत्यक्षात आकृती काढूया. त्यासाठी अगोदर सेंटर P घेऊया. आणि रेडियस 3.4 सेंटीमीटर आहे. 3 नंतरची चौथी रेष या पद्धतीने वर्तुळ आपण काढलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला P पासून 5.5 सेमी म्हणलेलं आहे. 5 नंतरची पाचवी रेष P पासून 5.5 अंतरावर Q बिंदू घ्या म्हणलेला आहे. 5.5 सेमी आहे हे एकूण अंतर. आणि इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? किती आहे? बरोबर आहे, 3.4 सेंटीमीटर आहे. त्रिज्या आहे 3.4 आणि P केंद्रापासून 5.5 अंतरावर Q बिंदू घ्यायचा आहे. आता पट्टीच्या साहाय्याने डायरेक्ट स्पर्शिका काढायची नाही. या ठिकाणी एक पॉइंट मिळवायचा आहे आणि त्यातून मग ती स्पर्शिका काढायची आहे. तो पॉइंट मिळवण्यासाठी आपल्याला ह्या PQ चा लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी PQ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि वर आणि खाली कंस मारायचे. आता P केंद्र घ्यायचा. आता वरच्या बाजूला कंस थोडा वाढवायला पाहिजे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला कंस काढले. P केंद्र घ्यायचं आणि कंस म्हणजे आपल्याला छेदनबिंदू मिळेल.
आता हे जे दोन छेदनबिंदू दिसतात, हे यातून जाणारी रेषा काढायची. रेषा जिथं छेदेल तिथं एम नाव द्यायचं. एम हा काय असेल सांगा? या पीक्यूचा मध्यबिंदू असेल, कारण लंब दुभाजक काढलाय या ठिकाणी. बरोबर दोन भाग सारखे मिळतात. आता या ठिकाणी एम सेंटर घ्यायचा आणि एम क्यू इतकं अंतर घ्या किंवा एमपी इतकं अंतर घ्या. आणि इथून एकतर पूर्ण वर्तुळ काढू शकता असं, किंवा नुसता कंस मारू शकता असा कंस मारू शकता या ठिकाणी. येते का लक्षात? किंवा पूर्ण असा जरी तुम्ही मारला कंस तरी चालतो, पूर्ण असा कंस मारणार असला तरी चालतो. इथं हा छेदनबिंदू मिळाला, त्यातून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. या ठिकाणी एक छेदनबिंदू मिळाला, त्यातून स्पर्शिका काढायची आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूला बाणाचे टोक करायचे. इथं वाटल्यास नाव ए देऊया, इथं बी देऊया. आता आपली आकृती बरोबर आहे हे केव्हा ओळखायचं? क्यू केंद्र आणि क्यूए इतकं अंतर घेऊन इकडे क्यूव्ही पण तेवढ्याच अंतरावर आहे काय बघायचं. हे क्यूए अंतर आणि हे क्यूबी अंतर दोन्ही कसे मिळालेले आहेत? कसे मिळालेले आहेत? ए क्यू ला आणि बी क्यू ला काय म्हणतात माहित आहे काय? ए क्यू या रेषाखंडाला आणि बी क्यू या रेषाखंडाला काय म्हणतात माहित आहे काय? हा स्पर्शिकेचा भाग आहे, रेषाखंड आहे, म्हणजेच त्याला स्पर्शिका खंड म्हणतात. आणि हे स्पर्शिका खंड एकरूप असतात. प्रमेय सुरुवातीला झालेला आहे काय? वर्तुळ प्रकरण सुरुवात केल्यानंतर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. आठवतंय काय? स्पर्शिका खंड आहेत ए क्यू आणि बी क्यू. त्यालाच इंग्रजीमध्ये टँजेंट, स्पर्शिका म्हणजे टँजेंट, खंड म्हणजे सेगमेंट. हे टँजेंट सेगमेंट आहेत आणि हे दोन्ही इक्वल मिळतात. परीक्षेमध्ये स्पर्शिका खंड त्यांची लांबी मोजा असा प्रश्न विचारतात. ही लांबी तुम्ही मोजून दोन्ही समान मिळते ती इथं लिहायची. इथे काय तसा प्रश्न विचारलेला नाही यांची लांबी मोजा म्हणून. लक्षात आलं का? अरे बोला की. लक्षात आलं नव्हे? ठीक आहे. या पद्धतीने सोडवू शकाल असं वाटतंय तुम्हाला? हा. डिअर स्टुडंट, today we will discuss about tangents drawn from outside point of circle. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्याविषयी आज आपण माहिती पाहिली. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया.